नमस्कार सर. नमस्कार 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 रसिक हो. ज्येष्ठ साहित्यिक, आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक, चळवळीमधील निष्ठावंत कार्यकर्ते के.व्ही. सरवदे सर यांची मुलाखत घेत आहोत. या 4थ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एवढे सत्र का घ्यावे लागत आहेत? कारण तेवढं उत्तुंग आणि व्यापक असं कार्य सरांनी केलेलं आहे. 26पेक्षा अधिक स्वतंत्र साहित्यकृती पुस्तकं या सरांची आहेत. त्यातील उपलब्ध पुस्तकांची माहिती आपण घेत आहोत. वादळानं झपाटलेली माणसं हे पुस्तक सरांचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समकालीन आणि त्यानंतरही ज्यांनी कार्य केलं अशा व्यक्तींचा इथं सरांनी धांडोळा घेतला आणि ही पुस्तकं सरांनी लिहिली. यातील अनुक्रमणिका मी वाचतो आहे आणि सर पुढे त्याबाबत बोलतील. पोलीस ठाण्यातील महारमांगाचा हजेऱ्या संपुष्टात आणणारे लढवय्ये नरसू संतू बंधू. नंतर आहेत आंबेडकरनिष्ठ बीडीचे सरदार व्ही.एल. तथा बापूसाहेब सूर्यवंशी. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कसबे तडवळे येथे आगमन. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून कर्तव्य बजावणारा नेता विठ्ठलराव केशवराव बनसोडे. मांजरा काठचा ढाण्यावाग श्रीपती शिंदे मांडवेकर. निस्पृह कार्यकर्ता जे.टी. कांबळे. कणखर आणि जिद्दी व्यक्तिमत्व मधुकरराव खलसे. पडद्यामागील अतुलनीय कार्य करणारा कार्यकर्ता भगवानराव गायकवाड. माफ करा सर. हे पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा आपली काय? नेमकं हे पुस्तक का लिहावं असं वाटलं आपल्याला? पहिल्यांदा मी काय केलेलं होतं, आपल्या तालुक्यामधील जेवढे काही कार्यकर्ते होऊन गेले त्यांचं कार्य जनतेला मुकरर व्हावं किंवा त्यांचं कार्य लोकांपर्यंत यावं या उद्देशाने मी त्यांच्या जिवंतपणे मुलाखती घेतल्या. आणि या मुलाखती अशा आहेत की ते सर्व याच्यामध्ये सगळे झपाटलेली माणसं, वादळानं झपाटलेली माणसं हे बाबासाहेबाच्या सानिध्यात आलेली आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य काय केली, आमूलाग्र बदल हा त्यांच्या जीवनामध्ये घडलेला आहे. त्यामुळं हे पुस्तक होईल असं मला वाटलं नव्हतं. फक्त आपण हे रेकॉर्ड करावं, कारण हे काळाच्या ओघामध्ये नष्ट होतील, बाजूला जातील. ते इतर येणाऱ्या पिढींना कळावं, त्यांची प्रेरणा मिळावी, त्यांच्यातून त्यांच्या काही हे घेता आलं, त्याच्यातून काही घेता आलं तर प्रेरणा घेता येईल आणि त्याप्रमाणे वागता येईल असं येणाऱ्या पिढीसाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. किती कष्ट घ्यावे लागतात हे मीही अनुभवलेलं आहे PhDच्या निमित्तानं. खूप चांगलं कार्य केलं सर आपण. हे बलदंड लढवय्या हे पुस्तक जे आहे ते कोणाबद्दलचं आहे सर? हे सगळे मुक्तंग प्रकाशन. बजरंग ताटे नावाचे एक कार्यकर्ते आहेत. अच्छा. हां हां. त्यांच्याबद्दलचं कार्य याच्यामध्ये रेखाटन करण्यात आलेलं आहे. कारण त्यांनी फार मोठा लढा त्यांच्या आयुष्यामध्ये गायरान मुक्तीसाठी, गायरान ही बेघरांना किंवा काम त्यांच्याकडे नसणाऱ्या मजुरांना शेती वाटप करण्यासाठी म्हणून फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. इथले जे पारधी लोक आहेत जे चोरी करतात त्या चोरीपासून त्यांना प्रवर्त कसं करता येईल, वा 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 वा, या गायरानाच्या ह्याच्यावर स्वावलंबी व्हावेत, चोरीपासून बाजूला जावेत, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या मुलाची प्रगती व्हावी, मान सन्मान म्हणून माणूस म्हणून त्यांना जीवन जगाता यावं याच्यावर आधारित ही पुस्तक आहे. सर यावरून मला एक आठवण होते आहे की गायरान जमीन म्हणजे पिढ्यानपिढ्या हक्कापासून आपल्या अधिकारापासून वंचित असलेला समाज, दलित समाज, शिक्षण तळागाळापर्यंत अजून जितकं म्हणता येईल तितकं पोहोचलेलं नाही आहे. राहायचं कुठं? घर नाही. आमचं घर कुठे आहे? आमचा देश कोणता आहे? बाबासाहेबांना हा प्रश्न पडला होता की कुठे आहे आमचा देश? मग ही दलित समाजातील माणसं गायरान जमिनीवर राहतात हे साहजिक आहे.
तिथंही ती राहिली नाही पाहिजेत. आरक्षण संपावं म्हणून प्रायव्हेटायझेशन वेगवेगळ्या क्षेत्राचं सध्या सुरू आहे आणि मग गायरान जमिनीवर लोकांना हुसकून लावायचं आहे म्हणून अदानीसाठी प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, जुनी पर्यावरणाची खूप काळजी लागली आहे सत्तांना लोकांना, त्यासाठी सध्या चालू आहे. लढे, चळवळी, आंदोलनं कुठे गेले हे सगळं आपल्याची जाणीव व्हावी यासाठी अशी पुस्तकं ही फार महत्त्वाची आहेत. आणि म्हणून आपण सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे काय असं म्हणणारे लोकमान्य टिळक ज्यांची पत्रकारिता ही त्यावेळेस होती, अशीच पत्रकारिता सध्या हवी आहे आणि सरकारला त्यांची जागा दाखवण्याची सुद्धा हीच वेळ आहे. विद्रोही गुणगंध हे पुस्तक सुगंध कुमार या नावाने सरांनी लिहिलं. काय सर या पुस्तकामध्ये? ही माझा हा कविता संग्रह आहे, पहिला कविता संग्रह आहे. यामध्ये माझ्या काव्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. एखादं काव्य त्यातलं सर? काव्य मी नंतर गाऊन जाणार, शेवटीला गाऊन जाणारच आहे. वा 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 वा. काय त्याच्यानंतर आपण त्याचा समारोप करणार आहोत. नक्की नक्की. आणि विशेष म्हणजे या कवितेचं, माझ्या एका कवितेचं इंग्लिशमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे. माझ्या 2 कविता इंग्लिशमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. काही कथा हिंदीमध्ये अनुवाद केलेले आहेत. युवराज सोनटके नावाचे माझे मित्र आहेत, बेंगलोरचे, बेंगलोरला वास्तविक करून राहतात. त्याने माझ्या काही हिंदी कवितेचा अनुवाद केलेला आहे. मराठी कवितेचा हिंदीमध्ये केला. मराठीतून अग्निशाळा हा त्यांचा कविता संग्रह आवर्जून वाचला पाहिजे तो. हो, मी तो मागवला होता त्यांच्याकडून. त्याचबरोबर 1-2 कथा माझ्या हिंदीमध्येच अनुवादित झाल्या. त्यांनीच केल्या का? नाही, तिथल्या लोकांनी केलेला. बयान नावाचं एक मासिक, बयान नावाचं मासिक दिल्लीवरून निघतंय. नेमिसरण नावाचे त्याचे संपादक आहेत. काय नाव? नेमिसरण. अच्छा, नेमिसरण. त्याचे संपादक आहेत. त्यांनी माझ्या 2 कथा, पॅन्थर नावाची एक कथा आणि दुसरी एक कथा दुसरी एक कथा माझी हिंदीमध्ये अनुवाद झाली. त्याचं नाव मला आता आठवत नाही. तर 2 कथा हिंदीमध्ये आल्या, 3-4 कविता हिंदीमध्ये आल्या, 2 कविता इंग्लिशमध्ये अनुवादित झाल्या. खूप चांगली गोष्ट सर. त्यानंतर सरांचं जे पुस्तक आहे कविता हाहाकार मातविलेल्या व्हायरसच्या, याबद्दलचा हा कविता संग्रह आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्याबाबत ज्या घडामोडी घडल्या त्याबाबतच्या कविताचं रेखाटन मी केलेलं आहे. आता हे पुस्तक आहे जीवाभावाचा सखा सोबती. हे पत्रव्यवहार हा कोणाशी झाला सर आपला पत्रव्यवहार सगळा? योगराज वाघमारे आणि माझ्यात पत्रव्यवहार असा चालू असायचा आणि त्या पत्रातून मी त्या पत्र संग्रहित करून ठेवलेली होती. जवळजवळ 10-15 वर्षाचा माझा तो अनुभव आहे पत्र रूपाने. ते मला पत्र पाठवायचे, मी त्यांना पत्र पाठवायचं, ते मला मार्गदर्शन करायचं, मी त्याचं अनुकरण करायचं. अशा प्रकाराने हे पुस्तक तयार झालेलं आहे, ज्यामुळे माझ्यावरही प्रकाश पडतो. त्यापेक्षा योगीराज वाघमारे काय चीज आहे, कसले साहित्यिक आहे याच्यावरही फार मोठा प्रकाश पडतो. ते माझे गुरु असल्यामुळे त्यांनी मला धडपडणारे पाय जे आहेत ते स्थिर करून कथाकथनासाठी उभा केले, कविता सादर करण्यासाठी उभे केले. म्हणून त्यांचे ऋण मी निरंतर माझ्या हृदयात साठवून ठेवणार आहे. ते उजागर करू इच्छित नाही. ते कायमस्वरूपी माझ्याकडे आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. जवळपास आता 4 घंट्यापेक्षा अधिक वेळ हा झालेला आहे. सरांचं समग्र साहित्य वाचतो, त्यातली काही पुस्तकं माझ्या संग्रहामध्ये ती मी वाचलेली आहेत. ती थक्कवून गेलो की सरांनी लिहिलं कसं एवढं आणि किती लिहिलं आहे आणि किती कष्ट केले, किती संशोधन केलं आहे ते मी बघतोय. यामागची आंतरिक कळकळ तळमळ काय आहे बरं? कित्येकांना असं वाटतं का बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमधले प्रभावामधले म्हणून ते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मानवता काय आहे, समता काय आहे, सत्य काय आहे, न्याय काय आहे याचं प्रतीक आहे. भारतीय संविधान म्हणजे हे मानवतेचं संविधान आहे. कृपया हे समजावून घेतलं पाहिजे. आपण विशिष्ट चष्मे लावून आपण बघत राहतो सगळं काय आहे ते. आता मी सुद्धा सगळे संत, महामानव,
भारतीय संस्कृती याबाबत लिहितो बोलतो. कित्येक जण मला म्हणतात, अरे तू असं कसं रे, तू स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबद्दल लिहिलं ते ब्राह्मण, नारायण कुलकर्णीच्या प्रस्तावावर PhD केली ते ब्राह्मण, तुला आणखी कोणी दिसलं नाहीत का? म्हणजे हा तो तुमचा चष्मा आहे म्हटलं. मग मी त्यांना हेही म्हटलं की ब्राह्मण महापुरुष संत हे बरेच होऊन गेले, त्यांचं पण कार्य बघा, कित्येक चळवळीला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. महात्मा फुलेंना मदत करणारे सदाशिव गावडे का गावंडे हे आहेत, उस्मानबाई आहेत, भिडे गुरुजी आहेत, त्यांचा वाडा आहे 1951ला, जिथं सगळ्या मुलींसाठी शाळा ही सुरू झालेली आहे. बाबासाहेबांचे गुरु हे आंबेडकर आहेत. बाबासाहेबांना मदत करणारे महाडच्या सत्याग्रहामध्ये काही ब्राह्मण आहेत. हे कृपया समजावून घ्यावं. मी मानवतेची मुलाखत घेतो आहे, हे कृपया समजावून घ्यायचं. बरोबर. म्हणजे कुणाचा असं गैरसमज नको व्हायला की यानंतर मी आणखी कुणाची तरी मुलाखत घेतो आहे, मग ते विशिष्ट काहीतरी पठडीमधले आहे, त्यामध्ये मानव्य काय आहे ते मी सांगत राहतो. हा भाग आहे. यावरून मला आठवण झाली शरद देऊळगावकर यांची साहित्यिक आहेत परभणीचे, त्यांची भिंगोरी ही कादंबरी आहे, पत्रात्मक कादंबरी आहे. त्यात पत्रव्यवहार आहे. आपल्याला पत्राबद्दल मी सांगेल की पंडित नेहरू यांनी इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्र ही आपण आवर्जून वाचावीत. एका वडिलांना आपल्या मुलीला पत्र कशी लिहावीत, आपली भारतीय संस्कृती काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे, त्याबद्दलच एकूणच आपलं जीवन कसं असावं याबाबत लिहिलेली पत्र हा मूल्य ठेवा जसा आपला आहे. तसंच राजर्षी शाहू महाराज यांनी सुद्धा वाटतं, त्यांचं नाव आठवत नाही, त्यांना त्यांनी पत्र लिहिलेली आहेत, त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा ती पत्र आहेत. इतर राजकीय पत्रव्यवहार असतील, शिवाजी महाराजांची आज्ञापत्र ती आपण वाचली पाहिजेत. ही रामचंद्र पंत अमात्य यांच्या माध्यमातून लिहिली गेली ती पत्र आपण वाचली पाहिजेत. इतिहास उभा राहतो. साने गुरुजींची सुधास पत्र आहे, सुंदर पत्र नावाची, हे काल्पनिक पात्र आहे मला वाटतं सुधा नावाचं, त्यांना ती पत्र लिहित आहेत. हे वाचलं पाहिजे आपण. आमच्या अंबाजोगाईचे भूषण असलेले दगडू लोमटे यांचं पुस्तक आहे, राहून गेलेली पत्र, त्यांचा पत्रव्यवहार कित्येकांशी झाला, ती पुस्तकं आलेली आहे, त्याबाबतचं त्यांचं लेखन झालेलं आहे. ती पत्र त्यांच्याकडे आहेत. पण ज्यांना पत्र पाठवायची राहून गेली होती ती पत्र त्यांनी लिहिली त्याबाबतची पुस्तकं आलेली. कृपया हे आपण समजावून घेत चालू. आता जेव्हा भावाचा सखा सोबती योगराज वाघमारे यांच्याबाबतचं हे पुस्तक, आणि मला पण योगराज वाघमारे सरांबद्दल कृतज्ञता वाटते आहे. खूप त्यांचं चांगलं लेखन आहे, त्यांचे उद्रेक त्यांचं पुस्तक मी वाचलेलं आहे. आणि योगराज वाघमारे नावाचा माझा मित्र पण एक आहे त्याच नावाचा, त्यामुळे त्या नावाबद्दल मला विशेष आकर्षण वाटतं आहे. बळ आलं पंखा ही चरित्रात्मक कादंबरी का? म्हणजे श्यामची आई ही पुस्तक जे आहे ते आत्मचरित्रात्मक कादंबरी, तसं ही चरित्रात्मक कादंबरी तुमच्या मित्राबाबत आहे वाटतं सर. काय त्यांचं नाव? MS गायकवाड म्हणून चित्रकला शिक्षक होती. ते अतिशय चांगलं बोलायचे. ते जणू काही अशोक सराफ जे नट आहेत ना, त्या नटाची जणू काही नक्कल करायची आणि हसून आमचं पोट दुखवायचे. कुठं असं सर ते आता हयात नाही. अच्छा, कुठं होते? आणि इथंच होते आमच्याकडे. आणि आमचे सहकारी होते एका शाळेमध्ये, आम्ही ती कोवर्कर मला तरी कोवर्कर म्हणून आम्ही काम केलं. लिहायचे का काही सर? नाही, गायक होती ती, गात होती. MS गायकवाड. बाबासाहेबांची गीतं त्यांनी गायलेली आहेत. तुमचा तो आंबेजोगाईचा देवीदास सोनवणे का होते अंबाजोगाईला नायब तहसीलदार, तर ते उंच आवाजात ते गायचे. आणखीन पूर्ण तुमच्या आंबेजोगाईचा टाकवायला परिसर तिथे त्यांनी ते गाऊन प्रसारित केलेली आहे. त्यांचं नाव, आवाज खूप चांगला होता. नाव त्यांचं मुरलीधरराव गायकवाड. MS गायकवाड. बघा आता किती म्हणजे एक मित्र गुरुवर्य योगराज वाघमारे यांच्याबाबतचं पुस्तक, जेव्हा भावाचा सखा सोबती. दुसरे सहकारी मित्र, बळ आलं पंखा, ही त्यांच्याबाबतची चरित्रात्मक कादंबरी आहे. त्यांचं नाव तुम्ही तेच ठेवलेलं आहे. काही बदल विशेष गोष्टी त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या रेखांकित करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे आपण बघत आहात शासन दैनंदिनी 1969. म्हणजे त्यावेळेसपासून सरांची दैनंदिनी लेखन पण चालू आहे. आणखीन काही एखादी वही असेल त्यात लिहिलं असेल, पण 1969ला सरांनी यामध्ये कादंबरी लिहायला सुरू केली होती. जग काय म्हणेल या नावाची कुठेच ते कादंबरी आहे वाटतं का? जग काय म्हणेल हे आचार्य यात्रेचं नाटक आहे. मी उभा आहे त्यांचं नाटक आहे, पण ही कादंबरी आहे. कादंबरी आहे. अशाच प्रकारची एक कादंबरी मी
जळवा नावाची लिहून ठेवलेली आहे. हां ते अशाच प्रकारे लिहून ठेवलेली आहे. कधी त्याचा योग येतो. नाही नाही, मला एक खूप चांगली गोष्ट वाटली सर, की समजा आता हे दैनंदिनी म्हणून मला वापरता आली असती. माझ्याकडं पत्रसंग्रहामध्ये माझं पुस्तक जे मुक्तिदाता 2003ला जे प्रकाशित झालं, स्वामी रामानंद तीर्थ यांचं चरित्र आणि विचारधारा, मला दत्ता भगत सर आणि सूर्यनारायण रणसुभे सर यांची पत्र मला त्याबाबतची आली. मला थोडंसं मी बघितलं तर जुनी अशी पत्र म्हणा, इतरांनी त्यांना लिहिलेली पत्र म्हणा, किंवा आणखी कुठला पाठकोरा भाग असेल कुठल्या याचा मजकूर त्यांनी काही लिहिला असेल काही, सरांनी त्याचा तो मागचा जो भाग आहे, जो कोरा भाग आहे, त्याच्यावर त्यांनी माझ्या पुस्तकाबाबत लिहिलं. त्यांनी मला ते पाठवलं. कारण हे जुन्या पलटीमध्ये तयार झालेत. कागद जो आहे हा जपून वापरला पाहिजे. मला वाटतं पर्यावरणाचं याबाबत आपण इथून शिकलं पाहिजे. खूप अशा गोष्टी. तसं सरांनी सुद्धा ही डायरी याचा उपयोग यासाठी केलेला आहे. एकच मिनिट फक्त अजून. आपल्याकडे जुने अंक असतात, आपण ते रद्दीमध्ये घालतो. मग आपण तेच नियतकालिक, आता हे अस्मितादर्श 1974 दिवाळी अंक, हे बघा हे सगळे अंक सरांनी अशी बाइंडिंग करून मध्ये पुन्हा जिथं त्यांना वाचन काही करायचं आहे काय त्याबद्दल त्यांनी हे केले. झडप केशव मिश्राम, मला वाटतं यांची कथा यामध्ये दिसते आहे. हे असं संग्रहित करून सरांनी ठेवलेलं आहे. खूप सांगता येईल, खूप बोलता येईल. आणखीन एक महत्त्वाचं पुस्तक सरांचं आहे. काय असतं की कृतज्ञता व्यक्त केली आपण की धन्यता वाटते. माझा सध्या तोच कार्यक्रम चालू आहे. मी कृतज्ञता व्यक्त करतो आहे. सरांच्या बाबत कृतज्ञता ही व्यक्त केल्या गेली आणि खूप चांगला अमृत महोत्सवाच्या निमित्तानं दुःखानं गदगदलेलं झाड, के.व्ही. सर्वदे तथा सुगंधकुमार लिखित जीवन आणि वाङ्मयीन कार्य, संपादक द्वय तेजस्विनी सर्वदे गायकवाड आणि अमोल केशवराव सर्वदे, मुक्तरंग प्रकाशनचं हे पुस्तक खूप चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल आपण काय सांगाल सर? काय तो समारोह कसा झाला, काय तुम्हाला वाटतं त्याबद्दल? मला सगळ्या प्रतिष्ठित लोकांनी जे मला चाहतात अशा लोकांनी माझा सत्कार करण्यात आला. मला त्यावेळेस 75 वर्ष लागलेलं होतं. कोण आलं ते? अमृत महोत्सवी हा कार्यक्रम आहे. सुरेश वाघमारे त्या काळात अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसाचं मी संमेलनच घेतलं होतं. वा वा वा. कविता होत्या, त्याच्यामध्ये कथा होत्या, त्याच्यानंतर वैचारिक विषयी त्याच्यात हाताळले होते. बरोबर आहे सर. आणि काव्य संमेलनही घेतलं होतं. असा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम या घडला इथे घडून आणला होता. आणि त्याच्या निमित्ताने हे पुस्तकी गौरव ग्रंथ म्हणून माझ्या मुलांनी संपादन केलेलं आहे, मुलांनी आणि मुलीनं. आणि त्याचं नाव दिले दुःखानं गदगदलेलं झाड. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी जीवन जगलो. माझे आई वडील लहानपणीच मृत्यू पावले. मला दर्दच्या टोकरा खाव्या लागल्या, उपासमार घडला. वेगवेगळ्या ठिकाणी मी कामाला गेलो, काम करून पोट भरलं, काम करून मी शिक्षण घेतलं. अत्यंत वाईट परिस्थितीमधून मी पुढे आलो आणि तेच माझं जीवन यामध्ये मी व्यक्त केले आहे. दुःखानं गदगदलेलं झाड. तुमच्या आईचं माहेर कोणतं होतं म्हणलं सर? आईचं माहेर किनी नावाचं कद्दू किनी म्हणून कुठं आहे ते? हाडोळकी नावाचं मोठं गाव आहे. त्या गावाजवळ आहे. तालुक्यामध्येच आहे. त्यांचा आडनाव तिकडलं? तिकडचं काय सिंगे काहीतरी होतं ना. अच्छा. तुमची सासरवाडी सर? सासरवाडी हे काय नाही, ठीक आहे, हरकत नाही, एकदम आठवणार नाही. अच्छा. आणि तुमच्या एकूण यशस्वी वाटचालीमध्ये सर योगदान? माझ्या पत्नीचा खूप वाटा याच्यामध्ये आहे. तुम्हाला लिहिण्यासाठी भरपूर वेळ देणं? वेळ तर देतात, पण इतकी ती बोलकी आहे की एखादा प्रसंग जर घडला तर तो अशा काही रंगत पद्धतीने सांगते की मला अजून काही ती रॉ मटेरियल मिळतं, तुम्हाला मूलद्रव्य मिळतं. आणि अरे बाबा, गंमत अशी आहे की त्या मूलद्रव्यावर मी कथा लिहिलेल्या आहेत आणि त्याला राज्य पातळीवरची पुरस्कारही मिळालेले आहेत. अशी माझी पत्नी ती आहे. तुमचं नाव सर? अस्मिता नावाचं नाव तिचं
ठेवलेलं आहे. काय नाव आहे? अस्मिता सर्वदी. मूळ नाव वेगळं असणार आहे काहीतरी. मूळ नाव वेगळं आहे, पण माझी ती अस्मिता आहे म्हणून अस्मिता असं नाव दिलं. मूळ नाव काय आहे तरी? मूळ नाव काय मला नाही आठवत. विसरून गेला सर तुम्ही आता अस्मिता नावामुळे. खूप चांगली गोष्ट आहे सर. आणि आणखी सांगितलं पाहिजे की चौफेर लेखन करणारा साहित्यिक, मुलाखतकार, माझ्यासारखा इथं कोणीतरी येऊन गेला, कोणीतरी नाही, त्यांचं नाव इथं आहे वैभव काळखेर यांनी हे सराबद्दल सविस्तर चरित्रपद असं लेखन केलेलं आहे. नाही, मुलाखत घेतली. हो, आणि नाही यामध्ये प्रश्न उत्तर असं सारखं दिसत नाही. याने आहे ना वैभव काळखेर आणि के. विसरवणे प्रश्न उत्तर खूप चांगली गोष्ट आहे. जीवन वृत्तांत त्याच्यामधून ते हे गृहस्थ आहेत. कुठल्या गावचे सर हे? याला मुंबईला असतात. मुंबईत ते माझी मुलाखत घेण्यासाठी तुम्ही जसं आलात तसेच ते आहे. आम्ही आलो अंबाजोगाईहून सर. ज्या विचाराने तुम्ही प्रेरित माझा मी सांगितलं, माझा विचार म्हणजे मानवतेचा विचार. बरोबर. रुद्रा हटच्या फेसबुक नोंदीवर उठलेले तरंग. संपादन महारुद्र मंगनाळे, ज्यांचं मुक्तरंग प्रकाशन आहे. यात तुमच्या सर काय विशेष? एक समीक्षा त्याच्यामध्ये प्रकाशित झाली. कोणाच्या पुस्तकाबद्दल? त्यांच्या पुस्तकाबद्दल, मंगनाळेंच्या. अच्छा, चांगली गोष्ट आहे. पुन्हा हे सांगितलं पाहिजे की आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, माता रमाई असतील, त्यांच्याबाबत काव्यलेखन पुष्कळ प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषेत आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये झालेलं आहे. याबाबतचे काव्यग्रंथ हे आलेले आहेत. त्या संपादित पुस्तकात सुद्धा सरांचं लेखन, त्यांच्या कविता या आलेल्या आहेत. भारताचं विद्यापीठ रमाई महाकाव्यग्रंथ, संपादन प्राध्यापक डॉक्टर अशोक कुमार दवणे, शब्ददान प्रकाशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे. कविता, यात सरांची कविता आहे. खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांना हे पुस्तक हवं असेल ते हे पुस्तक प्राप्त करू शकतात. इथे काही मोबाईल क्रमांक दिलेला नाही आहे, पण तुम्हाला त्याचा उल्लेख केला आता. नांदेडचे आहेत प्राध्यापक डॉक्टर अशोक कुमार दवणे. शब्ददान प्रकाशन नांदेड हे पुस्तक वाचलं पाहिजे आपण. त्याबरोबर संपादन सिद्धार्थ तलवारे यांनी केलं रमाई, हा पण कविता संग्रह, त्यात पण आपली कविता आहे. कोणतं? आदित्य नाही, अदिरा का? अदिरा प्रकाशन. अक्षरा प्रकाशन नाही, आदेश आहे सर. आदेश प्रकाशन आहे. ठीक आहे. हां, हे पुस्तक आहे. हे पुस्तक सिद्धार्थ तलवार संपादन केले. हो 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 हो. आणि त्यात माझ्या एका कवितेचा अंतर्भाव करण्यात. ज्यांना हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी मोबाईल नंबर 94 21 85 13 24, पुन्हा सांगतो आहे 94 21 85 13 24 संपर्क साधावा. हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी याबाबत लिहिलं आहे, ज्यांची रमाई कादंबरी ही खूप गाजलेली आहे. इतरही ज्या अशा श्रेष्ठ महामानव, महिला महामानव होऊन गेलेले आहेत, त्यांच्याबाबतही त्यांच्या कादंबऱ्या सरांच्या गाजलेल्या आहेत. आपण त्या बाजूने वाचाव्यात. पुन्हा हा आहे संपादक संजय गमरे यांनी आंबेडकरी कवींचा आंबेडकरी आविष्कार महामानव या नावाचा कविता संग्रह काव्यग्रंथ लिहिला. स्मिता पब्लिकेशन यांच्या वतीनं पुस्तक आहे. आणि सरांची कविता बाबासाहेबांच्या 125वी जयंती होती, त्यानिमित्ताने हा संग्रह काढण्यात आलेला. ज्यांना हे पुस्तक महाराष्ट्रातल्या अनेक कवितेचा अंतर्भाव या पुस्तकात करण्यात आलेला आहे. गुहागर इथून हा संग्रह प्रकाशित झालेला आहे. स्मिता पब्लिकेशन, मुक्काम पोस्ट, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. आणि 105/C शिवराम प्लाझा असा उल्लेख केलेला आहे. मोबाईल नंबर 80 87 34 39 36. पुन्हा 99 22 13 23 60 याते सरांची कविता आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणखीन एक पुस्तक म्हणजे 2021 कवींच्या 2021 कविता,
जगातील पहिला महाकाव्यग्रंथ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ, संपादन प्राध्यापक अशोक कुमार दवणे, जे नांदेडचे आहेत. त्यांचं शब्ददान प्रकाशन. यामध्ये सरांची कविता आहे. यामध्ये सरांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो मी सांगतो आहे. सर तोपर्यंत तुमची जी कविता तुम्ही सादर करणार आहात ते आपण हे करावं. एक ज्यांना हा काव्यग्रंथ हा प्राप्त करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर घ्या. म्हणजे प्राध्यापक अशोक कुमार दवणे, बरोबर ना सर? हो. हां. शब्ददान प्रकाशन, सवितानगर, तरोडा खुर्द, नांदेड. मोबाईल 9890381958. खूप चांगली गोष्ट आहे. आणखी काय बोलावं? दुसऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव सर ती कविता आम्हाला अनुभव. प्रथम हां, मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. नाही असं काही नाही सर. कारण माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत चालून आलात आणि माझी विस्तृत अशी मुलाखत घेतली. जवळपास 4 सत्र झाले जवळपास चालू आहेत. इतक्या वेळ माझ्यासाठी तुम्ही खर्ची पाडला. नाही काही नाही सर, आमच्या पिढीची जबाबदारी आहे. याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुमचेच आभार. तुम्ही वेळ दिला आम्हाला. तुमचे अभिनंदन करतो. हां. आणि समारोप म्हणून माझ्या 2 कविता कशा आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतो. नक्की. गाऊन पण दाखवा सर. गाऊनही दाखवतो. गाऊन दाखवायची कविता वेगळी कुठली आहे का? दोन्ही आहेत. त्या वा वा. 2 कविता आहेत ते छान दाखवतो मी तुम्हाला. पहिली कविता आहे पारख. मी तुला पुरे ओळखून आहे, मी तुला पुरे ओळखून आहे, तू मला पारखलेच नाही. मी तुला पुरे ओळखून आहे, तू मला पारखलेच नाही. होण्या मानव टाहो निरंतर, होण्या मानव टाहो निरंतर, कान तुझे ते फाटलेच नाही, तू मला पारखलेच नाही. मी तुझ्या उन्नतीस झटलो, मी तुझ्या उन्नतीस झटलो, रेशीम धागे रेशीम धागे जुळलेच नाही, तू मला पारखलेच नाही. संबोधले संबोधले संबोधने जरी वैरी तू मला, संबोधले संबोधने जरी वैरी तू मला. विशाल नात्यानी विशाल नात्यानी तोडलेच नाही, तू मला पारखलेच नाही. आव्हान दिले मी, आव्हान दिले मी तुला कधीचे, आव्हान दिले मी तुला कधीचे. ध्यानी मनी तुझ्या ध्यानी मनी तुझ्या आलेच नाही, तू मला पारखलेच नाही. मी तुला पुरे ओळखून आहे, मी तुला पुरे ओळखून आहे, तू मला पारखलेच नाही, तू मला पारखलेच नाही. वा. अप्रतिम सर. आणखी दुसरी एक कविता आहे लेणी नावाची. त्या क्षणाचे कोरी देवी लेणी हो,
त्या क्षणाचे कोरिले दिन हो, माझ्या जीवनाचे झाले बघा सोने हो, माझ्या जीवनाचे झाले बघा सोने हो. रान होते बरड माळाचे, रान होते बरड माळाचे, काट्या कुट्या दगड धोंड्याचे, मुक्ती लढ्यास मिळाली आव्हाने हो, माझ्या जीवनाचे झाले बघा सोने हो. काटे दगड बाजूला सारुनी, काटे दगड बाजूला सारुनी, दिली वाट बिंदुकही करुनी, दिली वाट बिंदुकही करुनी, हसू लागली प्रभाती किरणे हो, हसू लागली प्रभाती किरणे हो, माझ्या जीवनाचे झाले बघा सोने हो, माझ्या जीवनाचे झाले बघा सोने हो. भीमतत्वाचा नांगर जुंपला हो, भीमतत्वाचा नांगर जुंपला, झाली जमीन सुजलाम सुफला, झाली जमीन सुजलाम सुफला, त्यात पेरीले कसदार दियाने हो, त्यात पेरीले कसदार दियाने हो, माझ्या जीवनाचे झाले बघा सोने हो. त्याला लढून आली गोड फळे, त्याला लढून आली गोड फळे, अशी बरून गेली कैकमळे, अशी बरून गेली कैकमळे, झाले जीवन धन्य हो, माझ्या जीवनाचे झाले बघा सोने हो. जिनेक झालेल्या माणसानं, जिनेक झाल्या माणसानं, अल्पसंतुष्टीतच नारावून, जिने एक झालेल्या माणसानं, अल्पसंतुष्टीतच नारावून, अंते घटका पायी घासातलं जरास देणे हो, अंते घटका पायी घासातलं जरास देणे हो, माझ्या जीवनाची झाली बघा सोने हो, त्या क्षणाचे कोरिले लेणे हो, माझ्या जीवनाची झाली बघा सोने हो. वा सर, असंही काही फोन एक कट करू. सर, आपण आदर्श शिक्षक मुख्याध्यापक राहिलात, एक आमच्यासाठी आदर्शवत असे साहित्यिक आहात. आपण साहित्यिकांना, नवोदित साहित्यिकांना बऱ्याच आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. काय सांगाल सर, नवोदित साहित्यिकाबाबत आपण काय करावं, शिक्षकांनी काय करावं, मुख्याध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी काय करावं, ते समारंभामध्ये आपण काय सांगणार होता? तुमचे जे अनुभव आहेत. हां, असं संदेश देणारा किंवा उपदेश करणारा तेवढा मोठा माणूस नाही किंवा साहित्यिकी नाही, परंतु आपणाला शिकल्यामुळे समाजाचं काही देणं लागतं, ते देणं मात्र आवश्यक आहे, तरच तुमच्या शिक्षणाचा उपयोग आहे, नाहीतर या शिक्षणाला कवडी मोल आहे. करिअरच्या मागे लागणाऱ्या पिढीनं विशेषतः हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी आपल्या आहेत, जे जे तुमच्यामध्ये आहे, गुण आहेत, त्या गुणाचा उपयोग समाजासाठी करावा,
एवढंच मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. खूप चांगली गोष्ट. त्याच्यामुळं हां हां हां. समाजाचं काही भलं होईल का याची चिंता आपण करणं आवश्यक आहे आपल्या गुणामध्ये. सध्याच्या पिढीला तर मी काही बोलावं असेल तर पण आपल्यामुळे काही नुकसान तर होणार नाही ना ह्याची पण खबरदारी घ्यावी सध्या, कारण त्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण, आचार्य, गुरुऋण, देशऋण हे ऋण आहे आपल्याकडं. तसं समाज ऋण पण असतं. समाज म्हणजे आपला जे जातीचा समाज जो असेल तो समजा, तर त्यापेक्षा व्यापक भारतीय समाज, आपला देश हे डोक्यामध्ये घ्या. ज्याचं जे आपल्याला ऋण फेडता येईल ते ऋण आपण फेडलं पाहिजे. कसं? सदाचार करून चांगलं वागणं, बोलणं, इतरांना मदत करणं आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपलं मानव्य हे वाहतं ठेवणं हा भाग महत्त्वाचा आहे सर. अगदी बरोबर. आणखी काही बोलायचं सांगायचं सर? आता काय सांगू, खूप बोललो आम्ही. खूप छान सांगितलं आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. जे इथं आलं नाही तेही सांगतो आहे की शिक्षकानं उपक्रमशील असावं, मुख्याध्यापकानं समंजस असावं, हाही भाग सरांच्या अनौपचारिक बोलण्यामध्ये आला होता. आणि सामूहिक जबाबदारीतून ही गुणवत्ता शाळेची वाढते हा मुद्दाही सरांनी सांगितला होता. ते करून दाखवलेलं आहे. असंच बोलत राहू, भेटत राहू. आपल्याही भागामध्ये असं व्यक्ती महात्म्य आहे, त्यांना भेटावं आपण आणि सगळ्यांच्या पुढं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य आपण उलगडून दाखवावं. कारण कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे आणि आपली नैतिक जबाबदारी आहे. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सर. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. वा वा.